नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता नुकतीच ऍड आलेली आहे कंबाईन संबंधीची। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2019 ची ऍड आलेली आहे, पीएसआय, एसटीआय, एएसओ। आता अपेक्षेप्रमाणे नक्कीच याच्यामध्ये जागा नाही आहेत, पण स्टील आता आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहे आणि त्याच्यासाठी महत्वाच्या काय बाबी असतील किंवा नोटिफिकेशन मध्ये काय महत्वाचं आहे, जसं आपण राज्यसेवेबद्दल समजून घेतलं होतं तसंच या ऍड बद्दल। सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ याच्यासाठी 24 पदं आहेत, नक्कीच खूप कमी आहेत, पण ठीक आहे। आता राज्य कर निरीक्षक एसटीआय याच्यासाठी एकूण 35 पदं दिलेली आहेत। त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पीएसआय 496, म्हणजे इथं पण एक अपेक्षित होतं, चर्चा होती 800 ते 1000 जागा येतील। आणि पीएसआय एसटीआयच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण, एसटीआय म्हणजे ते आपलं एएसओ झालंय आता, की ही पण पदं खूप 2-3 वर्षात समाधानकारक आलेली नाही आहेत, बट स्टील आता हे आपल्या हातात नाहीये। सो दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या हातात एवढंच आहे की आता अजून जोमाने अभ्यासाला लागायचं, कारण आता कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे। पूर्व परीक्षेसाठीची दिनांक आहे 24 मार्च 2019 रविवारी पूर्व परीक्षा असेल। मुख्य परीक्षेसाठी एक पेपर जो असतो, पेपर पहिला, ह्या तिघी परीक्षांसाठी कंबाईन असतो आणि दुसरा जो पेपर असतो सेपरेट असतो। सो पहिला कंबाईन पेपर राहील 28 जुलै 2019 ला राहणार आहे रविवारी। मग आता जे वेगवेगळे सेपरेट 2-2 पेपर, दुसरा पेपर जो असणार आहे प्रत्येक परीक्षेचा, तो पीएसआय साठीचा पेपर 2 रविवारी 4 ऑगस्टला असणार आहे। एसटीआय साठीचा पेपर 2 जो असणार आहे तो 11 ऑगस्ट 2019 रविवारी असणार आहे। एएसओचा जो पेपर आहे तो रविवारी 25 ऑगस्ट 2019 ला असणार आहे। सो मेन संबंधीचेही याच्यात तारखा प्रॉपर टाकलेल्या आहेत। राज्यसेवेच्या मेन संबंधी होतं की तारखा दिलेल्या आहेत, पण ते म्हटलं होतं की याच्यात बदल होऊ शकतो, असं राज्यसेवा मेन्सला लिहिलेलं होतं, इथं असं काही लिहिलेलं नाहीये। सो तारखा एकदम क्लिअर आहे। शुल्क याच्यासाठी जे ते अमागाससाठी 374 रुपये, मागासवर्गीयांसाठी 274 रुपये। सो 374, 274 ही फीज आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 ते 29 जानेवारी, म्हणजे आजपासून तुम्ही अर्ज फिलअप करू शकता कंबाईनसाठी 29 जानेवारी पर्यंत 2019। जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर ते तुम्हाला 29 जानेवारी रात्री 12च्या आत करायचं आहे, पण जर तुम्ही बँकेतून चलन घेणार असाल तर ती चलनद्वारे फी तुम्ही 30 जानेवारी 2019 ला भरू शकता। सो हा एक महत्वाचा याच्यातला हे लक्षात घ्यायचा। दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या लोकांना पुणे सेंटर पाहिजे त्यांनी पटापट भरायचं। राज्यसेवेसाठी बऱ्याच स्टुडंटचा असा इश्यू झाला होता की आता पुणे नाही उरला, आता काय करायचं, मग साताराला जाऊ का, मुंबईला जाऊ का, मग ते काय कळत नाही। सो जर तसं असलं तर पटकन फॉर्म भरायचा, सो दॅट तुम्हाला पुणे सेंटर मिळेल। राज्यसेवेत असा इश्यू झाला काही लोकांचा, सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला परीक्षेसाठी एक मूळ ओळखपत्र लागणार आहे, त्याच्यामध्ये आधार असू शकतं, इलेक्शनचा आयडी असू शकतं, पासपोर्ट, पॅन कार्ड। ड्रायव्हिंग लायसन्सची जर गोष्ट असली तर ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्ड पाहिजे, की जे काही लोकांकडे पुस्तक असतं, जसं मी एक आहे ना, आमच्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तक काय कोणी एंटरटेन करत नाही, ते माहितच नाही काय ड्रायव्हिंग लायसन्स आहे, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं, तो स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आलेलं इथं। आधार जे आहे ती कलर प्रिंट पाहिजे। सो म्हणजे आधार कलर प्रिंट काय असतं, आधार कार्ड तुमच्याकडे तर काही इश्यू नाही, पण तुमच्याकडे जर आधार कार्ड नाहीये तर तुम्ही ऑनलाईन आधार काढू शकता, तर ते जेव्हा काढता तुम्ही तर त्याची कलर प्रिंट हवी असते। म्हणून हे एक लक्षात ठेवा, ज्या लोकांकडे आधार नाहीये किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे तर ते ऑनलाईन त्या आधारची प्रिंट घेऊ शकतात। ती जी कलर प्रिंट असते तर, आणि तिच्यावर लिहूनही येतं की हे कुठल्या दिवशी जनरेट झालेली आहे। सो ते तुम्ही जर बघितलं तुम्हाला ओरिजिनल आधार आणि या प्रिंटचा याच्यामधला फरक दिसतो तिथं। सो ती कलर प्रिंट पाहिजे। परीक्षेत प्रवेश ज्या वेळेस तुम्ही कराल हॉलमध्ये तर तिथं काय काय अलाउड आहे तुम्हाला, तर एक पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मूळ पुरावा जो आपण इथं बघितला, याच्यावर कुठलाही एक, ओळखीच्या पुराव्याची रंगीत छायांकित प्रत, कलर झेरॉक्स पाहिजे, रेग्युलर झेरॉक्स नको। राज्यसेवेत पण आपण हे बघितलं होतं। दुसरी महत्वाची गोष्ट की राज्यसेवेच्या याच्यामध्ये मराठा आरक्षणासंबंधीच्या गोष्टी क्लिअर होत्या की मराठा आरक्षण, एसईबीसी आरक्षण असेल तर 2014चंही सर्टिफिकेट लागतं, ते तिथं लिहिलेलं होतं, खूप डार्क याच्यामध्ये ते क्लिअर केलं होतं राज्यसेवेच्या याच्यामध्ये। पण तुम्ही जर एक बघितलं तर पीएसआय एसटीआयच्या याच्यामध्ये तसं काही लिहिलेलं नाहीये। हे जे बघा राज्यसेवेच्या याच्यात होतं की सामाजिक आणि शैक्षणिक दुसऱ्या मागास एसईबीसी 7 डिसेंबर 2098 विहित करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र, तर हेही क्लिअर करून देतो की आता ऑलरेडी जवळपास सर्वांनी राज्यसेवेला फॉर्म अप्लाय केलेला आहे, तर तुमच्याकडे 2014चं असलं तरीही चालतं। जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आता सध्या नसेल तर तरीही तुम्ही ते वर्कआउट करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, फॉर्म भरू शकता आणि तिथं सांगू शकता तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी त्यांनी तशी मुभा त्यावेळेस राज्यसेवेच्या वेळेस दिली होती। जर तुम्ही यामधल्या काळात सर्टिफिकेट काढलं असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे, किंवा त्याच्यासाठीची प्रोसिजर तुम्ही इनिशिएट करा। राज्यसेवेसाठी गव्हर्नमेंट जॉबसाठी मराठा आरक्षण एसईबीसीचं प्रमाणपत्र कसं काढायचं त्याचाही एक व्हिडिओ मी बनवला आहे, त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी ह्या व्हिडिओच्या खाली पोस्ट करेल, सो ते तुम्ही बघा। दुसरी महत्वाची गोष्ट की आधार लॉक अनलॉक काय असतं ते पण मी इथं क्लिअर करून देतो। आधार कार्ड जे असतं तर लॉक अनलॉक नावाची गोष्ट काय, आधार कार्ड
कार्ड लॉक अनलॉक हा जो काही प्रकार आहे तर काय असतं की आधारची जी माहिती होती त्याच्या संबंधीचा इश्यू झाला होता की ती कुणी हाताळू शकतं आपली माहिती, साईट हॅक होऊ शकते. सो ह्या केसमध्ये आपल्याला एक त्यांनी हे करून दिलं युनिक आयडेंटिटी वाल्यांनी की तुम्ही तुमच्या आधारची माहिती लॉक करू शकता. आता जर तुम्ही हा ऑप्शन वापरून लॉक केलेली असेल वेबसाईटवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करून, तुम्ही तुमचं अकाउंट सगळं आधार आयडी वगैरे टाकता, त्याच्यानंतर तुमच्या आधारवर जर मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला असेल त्याच्यावर तुम्हाला एक ओटीपी येतो, तो टाकल्यानंतर तुम्ही हे लॉक करू शकता. जर तुम्ही लॉक केलेलं असेल तर ते तुम्हाला परीक्षेला जायच्या आधी अनलॉक करायचं आहे. कारण तुम्ही ज्या वेळेस थंब तिथं द्याल तर तो थंब तुमचे जे काही डिटेल्स आहेत बायोमेट्रिक डिटेल्स ते डिटेक्ट नाही करणार. सो जर लॉक असेल तर अनलॉक करा. जर तुम्ही असं काही केलेलंच नाहीये तर ते अनलॉकच असणार आहे. म्हणजे मोस्ट प्रोबेबली 99.99% लोकांनी ते काही लॉक केलेलं नसतं मोस्ट प्रोबेबली, आणि ते अनलॉकच असतं. आणि आपले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सकाळी ते संध्याकाळी लायब्ररी, तिच्यामुळे ते पण मोस्ट प्रोबेबली तिच्यातल्या फार क्वचित लोकांनी लॉक वगैरे केलं असेल. तरी सुद्धा तुम्ही ते एकदा चेक करणं फार गरजेचं असतं. पण जर तुम्ही लॉक केलेलं नाहीये तर ते अनलॉकच असतं, तो काही इश्यू नाही. कारण याच्या संबंधी पण काही लोकांनी प्रश्न विचारले होते. सो महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट प पूर्व परीक्षा PSI STI ASO या सर्वांसाठी स्पॉटलाइट तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पॉटलाइट बरोबर जोडलेले राहा. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.